नागपंचमीच्या दिवशी सगळ्यांनाच बाहेर जाऊन वारुळाची पूजा करणं शक्य नसते. त्यामुळे मी आज तुम्हाला घरच्या घरी नागपंचमीची पूजा कशी करायची ते सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर त्यासाठी लागणारं साहित्य मी इथे घेऊन घेतलेलं आहे. तर मी इथे दूध, लाह्या आणि फुटाणे आणि थोडंसं पाणी असं घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला व्यवस्थित पूजा मांडून घ्यायची आहे. तर मी इथे जो नागपंचमीचा कागद भेटतो तर तो घेऊन आलेली होते. त्यानंतर मी इथे व्यवस्थित त्याला देवघराजवळच चिटकवून घेतलं आणि पाट वगैरे ठेवून घेतला. आता आपल्याला मेन म्हणजे इथे लागणार आहे दिवा आणि ते, कारण की कोणतीही पूजा दिवा पेटवल्याशिवाय आपली मान्य होत नसते. त्यामुळे कोणतीही पूजा सुरुवातीला दिवा पेटवून मगच नंतर करायची असते. तर मी पूजा मांडून घेतल्यानंतर इथे छोटीशी अशी नाजूक रांगोळी काढून घेतली. जास्त मोठी रांगोळी काढत बसले नाही, कारण की एवढं आपण मोठी काढू शकत नाही, मला माझ्या घरी बाळ असल्यामुळे. त्यानंतर मी इथे सगळं व्यवस्थित रांगोळी वगैरे काढून झाल्यानंतर इथं नैवेद्य अर्पण करून घेतला लाह्याचा आणि फुटाण्याचा. त्यानंतर दूध ठेवलं आणि त्यानंतर पाणी पण ठेवून दिलं. आता कसं, माझ्याकडे थोडे फुलं नव्हते, पण आपण मनोभावी जी पूजा करतो ती देवाला मान्य असते. त्याच्यामुळे मी इथे काहीही साज शृंगार केल्यापेक्षा साधी सरळ एकदम पूजा केली. त्यानंतर तुम्ही बघू शकता इथे मी सगळी पूजा मांडून घेतली आणि कपूर जो असतो तर तो मी इथे पेटवून घेतलेला आहे. त्यानंतर दिवा पेटवून घेतला आणि आपल्याला थोडीशी धूप पण लावायची आहे, म्हणजे आपली पूजा अशी सर्वपणे पूर्ण होते. तर माझी इथे सगळी पूजा तयार झालेली आहे. तर तुम्ही बघू शकता इथे. जर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघायचे असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला पण लाईक करा. तर आपल्याला नागपंचमीच्या दिवशी काही नियम पाळायचे असतात. तर आपल्याला मेन म्हणजे कढई, तवा आणि चाकू वापरायचा नसतो. तर आपल्या पहिल्यापासून आपली परंपरा आहे की आपल्या घरात जर नागपंचमी असेल तर तवा ठेवत नाही आणि कढई ठेवत नाही. कोणतीही वस्तू तळत नाही किंवा कोणतीही वस्तू कापत नाही. इव्हन जे शेतकरी लोकं असतात तर ते शेतात सुद्धा जात नाही. खुरपणी असो, नांगरणी असो, काहीही ह्या दिवशी करत नाही. कारण की असं म्हणतात की आजचा दिवस हा सापांसाठी असतो. कुठेही कधीही साप निघू शकतो. त्याच्यामुळे आजचा दिवस हा सगळ्यांना सुट्टीचा दिवस म्हणून मानला जातो. ही परंपरा आपली पहिल्यापासून, ज्या रूढी परंपरा अगोदरपासून चालत आलेल्या आहे त्याच्यामागे काही ना काही कारण असतात. त्याच्यामुळे आपल्याला त्या निःसंकोचपणे पाळणं गरजेचं असतं. तर चला, आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.